बहुतेक वेळा असा प्रश्न विचारला जातो की सोसायटीमध्ये अविवाहित जोडपे आणि विद्यार्थी यांना फ्लॅट भाड्याने दिला जात नाही. दुसरा प्रश्न विचारतात, करारनामा हा नोंदणीकृत करावा की नोटराईज भाडे करारनामा चालू शकतो. तिसरी गोष्ट असते की पोलीस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे किंवा नाही. तर आपण पहिल्या प्रश्नाची चर्चा करूया. सोसायटीमध्ये ज्यावेळेस फ्लॅट असतो त्याचा एक लेआउट म्हणतो आपण त्याला, किंवा मंजुरी नकाशा. त्या मंजुरी नकाशाप्रमाणे फ्लॅटचा वापर करणं अपेक्षित आहे. म्हणून त्यासाठी फ्लॅटचा मालक हा फ्लॅट कोणालाही भाड्याने देऊ शकतो. हा पहिला मुद्दा. त्यामुळे त्यासाठी सोसायटीच्या संचालक मंडळांच्या पूर्व परवानगीची अजिबात आवश्यकता नाही. बरं, हा फ्लॅट विवाहित जोडप्याला द्यायचा की विद्यार्थ्यांना द्यायचा, त्यावर काय होईल काय होणार नाही याला सर्वस्वी फ्लॅट मालक जबाबदार असतो आणि त्यांना तो भाड्याने द्यावा की न द्यावा याचे पूर्ण अधिकार हे फ्लॅट मालकाला असतात. तर नवीन उपविधी म्हणजे ज्याला आपण बायलॉज म्हणतो त्यातील 43(ब) प्रमाणे फ्लॅट मालकाला फ्लॅट भाड्याने देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यासाठी सोसायटीच्या पूर्व परवानगीची गरज नाही. फार तर सोसायटीचा सभासद ती जागा भाड्याने देण्याच्या पूर्वी 8 दिवस आधी सोसायटीला पूर्वसूचना देऊ शकतो आणि ते तेवढं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे की भाडे करार हा नोटराईज असावा की रजिस्टर असावा. तर भाडे करार हा नोटराईज असावा हे चुकीचं आहे. भाडे करार जो आहे हा रजिस्टरच असावा, म्हणजे नोंदणीकृतच असावा. त्यासाठी काय करायचं आहे, भाडे करार नोंदणी करण्याची गांभीर्य जे आहे हे कोणीच लक्षात घेत नाही. म्हणजे फ्लॅटचा मालकही लक्षात घेत नाही आणि जो फ्लॅटचा भाडेकरू आहे तो देखील लक्षात घेत नाही. त्यांना असं वाटतं नोटराईज करार केला, स्वस्तात केला म्हणजे विषय संपला, तो सुरक्षित आहे. असं नाही. तुमचा करार ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो तो लेखी असणं गरजेचं आहे, तो नोंदणीकृत करणं गरजेचं आहे, दुय्यम उपनिबंधकाकडे जाऊन तो करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा कलम 55 अन्वये तो रजिस्टर करणं गरजेचं आहे. जर तो केला नाही तर त्याला शिक्षा आहे. बहुतांशी असं असतं की जो भाडेकरू आहे, जो भाड्याने फ्लॅट घेणार आहे, तोच नोंदणीचा खर्च करतो. त्यामुळे तो म्हणतो की नाही, मला फ्लॅट रजिस्टर ॲग्रीमेंट करायचं नाही, नोटराईला खर्च कमी येतो तो आहे, ते चालत नाही. त्यामुळे आपल्याला नोंदणीकृत करारनामा हाच ग्राह्य धरायचा आहे. इतर कोणाचंही ऐकून आपण नोटराईज भाडे करार करू नये ही आपणास विनंती आहे. नंतरचा मुद्दा असा येतो की आपण जे ॲग्रीमेंट केलेलं आहे, नोंदणीकृत भाडे करार केलेला आहे, त्याची प्रत सोसायटीला द्यावी का? हो. तर त्याची प्रत सोसायटीला देणं बंधनकारक आहे. आणि करार अस्तित्वात आणणे, नोंदवणे ह्या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. आणि त्याचबरोबर आपण जो भाडे करार करतो तेथे भाडेकरूचं पोलीस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे का? हो. तर पोलीस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, कारण आपण ज्या भाडेकरूला जागा देणार आहोत तो ओळखीचा असो अथवा नसो, कारण तो मालक नाही. ज्यावेळेस पोलीस व्हेरिफिकेशन करतात त्यावेळेस त्याची सुरक्षितता ही फ्लॅट मालकाला असते आणि त्याचबरोबर त्याची सुरक्षितता ही भाडेकरूला देखील असते. भाडेकरू कोण आहे, कसा आहे, काय प्रकार आहे, किती दिवसासाठी राहणार आहे, त्याची लिगल हिस्ट्री काय आहे, क्रिमिनल रेकॉर्ड काही आहे का, या सर्व बाबी पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये तपासल्या जातात. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आता करारासंदर्भात आपण अजून काही पुढील गोष्टी पाहूया. तर भाडे करार कसा करावा? भाडे करार करण्यासाठी दुय्यम उपनिबंधकाकडे जायचंय हे मी आधी सांगितलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे, त्याला ई-फायलिंग IGR maharashtra.gov.in, तेथे जाऊन आपण करू शकता. पुन्हा एक प्रश्न येतो की आपल्या राज्यामध्ये भाडे करार करणं बंधनकारक आहे का? तर महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999च्या कलम 55च्या अटीनुसार
सर्व भाडे करार करणं हे बंधनकारक आहे. आणि भाडे करारासाठी कोण कोण जबाबदार आहे? भाडे करारासाठी 2 व्यक्ती जबाबदार आहेत, घरमालक आणि भाडेकरू. पुढचा मुद्दा असा येतो की मुद्रांक शुल्काचं काय, किती मुद्रांक शुल्क असतो, नोंदणी फी किती असते. भाडे कराराची जी काही नमूद केलेल्या मूल्याच्या 0.25% ही मुद्रांक शुल्क आहे. आणि नोंदणी शुल्क शहरी भागासाठी 1000 रुपये आहे आणि ग्रामीण भागासाठी 500 रुपये आहे. याच्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात. एक ढोबळमानाने मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काची. भाडे कराराचा खर्च कोण करतं? तसं पाहिलं तर भाडे कराराचा खर्च हा निम्मा निम्मा दोघांनी करणं हे गरजेचं आहे. एक व्यवहार म्हणून असा काही कायदा नाही की एकानेच करावा, पण व्यवहारात बहुतेक करून भाडेकरू हा भाडे कराराचा खर्च करतो. आणि कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत भाडे करार करण्यासाठी? तर भाडे करार करण्यासाठी मालमत्तेचा विक्री करार, दोन्ही पक्षांचा ओळखीचा पुरावा, भाडेकरू आणि मालक यांच्या पत्त्याचा पुरावा म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी, स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क आपण म्हणतो त्याला, आणि नाव नोंदणीसाठी डिमांड ड्राफ्ट आणि 2 साक्षीदार आणि त्यांचे प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ आयडेंटिटी हे कागदपत्र लागतात. भाडे आणि नोंदणीकृत करारामध्ये काय फरक आहे? जनरली काय करतात की भाडे करार हा स्टॅम्प पेपरवर छापला जातो आणि सार्वजनिक नोटरीद्वारे तो प्रमाणित केला जातो, पण तो अनधिकृत आहे. नोंदणीकृत भाडे करार हाच अधिकृत आहे, कारण त्याची नोंदणीची रक्कम ही शासनाला दिली जाते आणि उद्या भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये काही वाद उद्भवल्यास ते वाद न्यायालयामध्ये सोडवण्यासाठी जाता येतं. त्यावेळेस नोंदणीकृत भाडे करार हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की अनोंदणीकृत करार करू नका, नोटरीवर भाडे करार करू नका. 2 पैसे जातील, पण भाडेकृत करार हा नोंदणीकृतच करा. घरमालक आणि भाडेकरू यातनं दोघेही सुखी होतील. इथे थांबतो. धन्यवाद.